महानायक बाबू हरदास, जय भीमचे जनक. जय भीमची गरज का भासली? 1930च्या दशकात दलित समाजात अभिवादनासाठी जोहार, राम राम किंवा पाया लागू असे शब्द प्रचलित होते. बाबू हरदास यांना वाटले की आपल्या चळवळीला आणि आपल्या अस्मितेला साजेसे असे स्वतंत्र अभिवादन असायला हवे. जय भीमचा ऐतिहासिक उगम 1935. बाबू हरदास यांनी मुस्लिमांमध्ये अस्सलम अलैकुम आणि शिखांमध्ये सत श्री अकाल हे अभिवादन ऐकले होते. यावरूनच त्यांना स्वतःच्या समाजासाठी प्रेरणा मिळाली. पहिले पाऊल 6 जानेवारी 1935 रोजी कामठी, नागपूर येथे समता सैनिक दलाच्या सैनिकांना संबोधित करताना त्यांनी पत्राच्या सुरुवातीला जय भीम असे लिहिले. सुरुवातीचा प्रतिसाद. सुरुवातीला त्यांनी जय भीमच्या उत्तरात बल भीम असे म्हणण्याची पद्धत सुचवली होती. जसे जय बजरंगला बळी बजरंग म्हटले जायचे. मात्र पुढे जय भीम हेच शब्द दोन्ही बाजूने वापरले जाऊ लागले. प्रसार. त्यांनी स्थापन केलेल्या भीम विजय संघाच्या माध्यमातून बीडी कामगार आणि कार्यकर्त्यांमध्ये हा नारा घराघरात पोहोचवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली पसंती. सुरुवातीला काही लोक बाबासाहेबांना जय रमापती, त्यांच्या वडिलांच्या नावाने असे म्हणत. पण बाबू हरदास यांनी जय भीम, बाबासाहेबांच्या भीमराव या नावातून हा नारा रूढ केला. 20 डिसेंबर 1939 रोजी खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्रांमध्ये जय भीम लिहायला सुरुवात केली आणि या अभिवादनाला अधिकृत मान्यता मिळाली. बाबू हरदास यांचे इतर क्रांतिकारी कार्य. गोलमेज परिषद 1932. जेव्हा महात्मा गांधींनी अस्पृश्यांचे नेतृत्व स्वतःकडे घेण्याचा दावा केला, तेव्हा बाबू हरदास यांनी ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांना 32 तारा टेलिग्राम्स पाठवून ठणकावून सांगितले की स्टार आमचे खरे नेते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आहेत. निवडणूक विजय 1937. स्वतंत्र मजूर पक्षाकडून ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या कार्यामुळे ते विदर्भाचा वाघ म्हणून ओळखले जात. अवघ्या 17व्या वर्षी त्यांनी महाराष्ट्र साप्ताहिक सुरू केले. त्यांनी मंडल महात्मे हा ग्रंथ आणि वीर बालक नावाचे नाटक लिहून जनजागृती केली. उपेक्षित महानायक. बाबू हरदास यांचे निधन 12 जानेवारी 1939 रोजी वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी झाले. त्यांनी दिलेला जय भीम हा शब्द आजही कोट्यवधी लोकांसाठी ऊर्जेचा स्रोत आहे. तरीही इतिहासात त्यांना हवे तसे स्थान मिळाले नाही. कामठीचा बीडी कामगारांचा मेळावा. पात्र बाबू हरदास. मित्रांनो, आपण गुलाम नाही. आपली ओळख स्वतंत्र आहे. आता कोणाचे पाय धरायचे नाहीत किंवा रामराम म्हणायचे नाही. आपला नेता भीमराव आहे, म्हणून आता इथून पुढे भेटल्यावर अभिमान म्हणा, जय भीम.